अमेरिकेनं भारतीय वस्तू आणि उत्पादनांवर आता 50% आयात शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातून 5,000 कोटींहून जास्त रक्कमेची निर्यात अमेरिकेला होत होती. यावर आता परिणाम होणार आहे. रशियाकडून भारत आयात करतो, या कारणांमुळं हा निर्णय घेऊन भारतावर अमेरिका दबावतंत्राचा वापर करत आहे. मात्र याला बळी न पडता अमेरिकेच्या या शुल्कयुद्धात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरची भारत सरकारला साथ असेल, अशी माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी पत्रकार बैठकीत दिली. अमेरिकेच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग, औषध निर्माण, इलेक्ट्रॉनिक्स आणि सौर ऊर्जा क्षेत्र, रत्न आणि दागिने उद्योग, लघु आणि मध्यम उद्योग या प्रमुख क्षेत्रांवर परिणाम होणार आहे. महाराष्ट्रातून सर्वाधिक 22%हून अधिक निर्यात रत्ने आणि दागिने यांची होते. यानंतर अभियांत्रिकी आणि ऑटोमोबाईल साहित्य यांची 11%हून अधिक निर्यात होते. इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल साहित्याची 17%हून अधिक, रसायने 10%हून अधिक, तर औषधांची 5%हून अधिक निर्यात होते. फक्त कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर इथून वार्षिक 2,000 कोटींची निर्यात अमेरिकेला होते. यामध्ये अभियांत्रिकी आणि ऑटोमोबाईल साहित्य, कृषी उत्पादनं, वस्त्रोत्पादनं याचा मोठा वाटा आहे. अमेरिकेच्या या निर्बंधांमुळं भारतीय व्यापारावर परिणाम होणार असला तरी एक संधीसुद्धा प्राप्त होणार आहे. आफ्रिकन देश, ब्राझील, इस्रायल अशा मोठ्या बाजारपेठांचा पर्याय भारताकडे उपलब्ध आहे. यासाठी उद्योगांना आर्थिक प्रोत्साहन देणं, कर्ज वित्तपुरवठा करणं, व्यापार सुलभीकरण अशा अनेक मागण्यांचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तर त्यांना 3-4 पद्धतीची मदत सरकारकडून मिळावी अशी आम्ही सरकारला विनंती केली आहे. त्यात एक तर ते ड्युटी बॅकमधून जी रोडटेपची जी योजना आहे, त्या ड्युटी डिफरन्सच्या माध्यमातून आणि लेव्हीच्या माध्यमातून सरकारनं या निर्यातकांना जो फटका बसणार आहे त्या क्वांटमचं अनुदान द्यावं. बंदर आणि एक्सपोर्टच्या ज्या लॉजिस्टिकच्या सुविधा आहेत त्याचे दर कमी करावेत. आणि याबरोबरच आता नवीन बाजारपेठा शोधण्यामध्ये महाराष्ट्र चेंबर असेल किंवा देशातल्या शिखर औद्योगिक संस्थातील प्रयत्न करत आहेत, त्याला सरकारनंही सहकार्य करावं. आणि जगातले जे आफ्रिकन देशामध्ये असेल, लॅटिन अमेरिकन कंट्रीज आहेत जिथं भारताच्या उत्पादनाला चांगला दर्जा आणि एक विश्वासार्हता आहे, लोकप्रियता आहे, साऊथ अमेरिकेमध्ये ब्राझीलसारखे देश आहेत किंवा अशा ज्या नवीन बाजारपेठा आहेत त्या ठिकाणी भारताने लॉजिस्टिकच्या सुविधा त्या देशामध्ये उपलब्ध जर केल्या, वेअरहाऊसिंगसारख्या, तर आमच्या छोट्या निर्यातकांना त्यांचा माल तिथं स्टॉक करून ठेवणे आणि तशा ऑर्डर येतील तसे डिस्ट्रीब्यूट करणं सोयीचं होणार आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या सुविधासुद्धा सरकारनं द्याव्यात. आणि MSME सेक्टरला आता आम्हाला मोठा फरक पडतो तो बँक लोनच्या रेटमध्ये. तर ह्या कर्जाच्या व्याजदरामध्ये सरकारनं व्याजाची काही रक्कम अनुदान स्वरूपात या उद्योगांना मदत म्हणून द्यावी असाही प्रस्ताव आम्ही सरकारला दिलेला आहे. उद्या क्रांती दिनाचं औचित्य साधून भारतीय आहोत, भारतीयच वापरू हे अभियान सुरू करण्यात येणार आहे. याद्वारे अमेरिकेच्या कोणत्याही वस्तू वापरू नयेत, भारतीय कंपन्यांच्या वस्तू वापराव्यात असं आवाहन करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. या पत्रकार बैठकीला महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे पश्चिम महाराष्ट्र विभाग उपाध्यक्ष रमाकांत मालू यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.